नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. प्रथम तुम्ही हे ऐका, महामंत्री पंकज साळुंखे काय म्हणतात. काल नाशिक रोड सत्र न्यायालयात 15 जणांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलेला होता. तर त्याच्यामध्ये मी काल माझं म्हणणं मान्य न्यायालयासमोर मांडलेलं आहे पुराव्यांसकट. मान्य न्यायालयाने ती माझी सगळी बाजू ऐकून घेत असताना मला आदेश दिलेत की आपल्याकडचे सगळे सबळ जे पुरावे आहेत हे सगळे पुरावे तुम्ही पोलीस प्रशासनाला द्या, जेणेकरून यांच्या बाबतीमध्ये कारवाई करताना मान्य न्यायालयास योग्य निर्णयात्मक भूमिका घेता येईल. त्याच पद्धतीने या संपूर्ण प्रकरणात धुळे शहरातले भारतीय जनता पक्षाचे म्हणजे सत्ताधारी पक्षातले 3 कलाकार मंडळी आहेत. त्यापैकी एक नगरसेवक आहे, दुसरे जिल्हा परिषदेची तयारी करत आहेत, जिल्हा परिषद निवडणुकीची आता येणाऱ्या, आणि तिसरे एक मोठे नेते आहेत. तर माझं खुल्लं आणि या बाबतीमध्ये सांगणं राहील, कोणालाच माफ केलं जाणार नाही. जोपर्यंत या प्रकरणाचा सडोतोड सडा लागत नाही, निर्णय लागत नाही, तोपर्यंत कोणालाही सोडलं जाणार नाही. ज्या ठिकाणी जो असा आगाऊपणा करण्याचा प्रयत्न करेल, हिंगोणेकर तर हा बाबाला काल अटक ज्यावेळेस केली त्यावेळेस हा तर बाबा अक्षरशः इथून धुळ्यातून त्यांना अटक केली आणि हा बाबा ओपन फिरत होता. अक्षरशः तुम्ही इकडे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करताना इकडे ओपन फिरतात. तर काल जे नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचे जे सिंघम अधिकारी आहेत रामदास शेळके यांनी हिंगोणेकरला सुद्धा जी अटक केली, त्यामुळे शेळके साहेबांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन, धन्यवाद. माझी मागणी एवढीच आहे, जोपर्यंत बनावट शालार्थ आयडीच्या प्रकरणाच्या बाबतीमध्येच जोपर्यंत यांचा अंतरिम निर्णय होत नाही तोपर्यंत मी गप्पा बसणार नाही. भले हा निर्णय मला सुप्रीम कोर्टापर्यंत जरी जावं लागलं तरी मी सुप्रीम कोर्टात सुद्धा जाईल. जोपर्यंत या सगळ्या लोकांना शिक्षा होत नाही, बनावटी लोकांना सगळ्यांना शासन होत नाही, तोपर्यंत मी गप्पा बसणार नाही. ऐकली, कायद्याचे हात लांब असतात. मी असं का म्हणतोय तुम्हाला समजत असेल की नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने धुळ्यात मोठी कारवाई केली आहे. एक भ्रष्टाचारी शशिकांत हिंगोणेकरला अखेर बेड्यात ठोकले आहे. अरे हिंगोणेकर, लाज वाटू द्या. लाज कशाशी खातात माहितीये का तुम्हाला? माहितीये लाज कशाशी खातात? हिंगोणेकर, तुम्हाला तुमच्या आज्याचा पैसा होता का? तुमच्या बापाचा पैसा होता का? तुमच्या सासऱ्यांचा पैसा होता का? अरे हा पैसा होता इथल्या कष्टकऱ्यांचा, इथल्या छोट्या मोठ्या कारखानदारांचा, इथल्या मोठ्या व्यावसायिकांचा, इथल्या शेतकऱ्यांचा, इथल्या नागरिकांचा, ज्यांनी टॅक्स रूपी पैसा सरकारला जमा केला आहे. त्या नागरिकांचा पैसा तुम्ही तुमच्या खिशात घालताय, तुमच्या घशात ओतताय. माझा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे आणि माझा शिक्षण मंत्र्यांनाही देखील सवाल आहे. अशा हरामखोरांना, अशा भ्रष्टाचारींना कायम स्वरूपी नोकरीतून बडतर्फ केलं पाहिजे आणि यांना जीवनभर सडवट ठेवलं पाहिजे जेलमध्ये. परंतु इथल्या बीजेपी सरकारला इथल्या भ्रष्टाचारीच लोक आपल्या मांडीवर बसवण्यात मजा वाटते. शिक्षण क्षेत्रातील गढूळ पाण्याचे शिंतोडे आता न्यायालयात उडू लागले आहेत. कथित बनावट शालार्थ आयडी प्रकरणी सध्या संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी मिळून शासनाचा महसूल बुडवणाऱ्या आणि शिक्षकी पेशाला गालबोट लावणाऱ्या या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. अरे याच प्रकरणात अडकलेल्या आरोपींना अटक टाळण्यासाठी केलेली धावपळ आता उघड झाली आहे. दाखल झालेल्या 15 अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी अखेर पूर्ण झाली असून आता न्यायालयाच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 जुलै 2026 रोजी होणार आहे. मंडळी म्हणतात ना, आयत्या बिळावर नागोबा. काही शिक्षण संस्था चालक, दलाल आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन शासकीय तिजोरीवर मारलेला हा दरोडा आहे. कोणतेही पात्रता नसताना किंवा नियमबाह्य पद्धतीने हजारो शिक्षकांना शालार्थ आयडी वाटण्यात आली. कायमचा पत्ता नाही.
कामाचा पत्ता नाही, पगाराचा तोरा, अशी परिस्थिती या बनावट शिक्षकांची झाली होती. पण शेवटी म्हणतात ना, पापाचा घडा भरतोच. जेव्हा तक्रारीचा पाऊस पडू लागला तेव्हा तपास यंत्रणांनी तपासाची चक्रे फिरवली. चौकशी सहजासहजी पुढे सरकली नाही. काखेत कळसा आणि गावाला वळसा घालणाऱ्या भ्रष्ट साखळीचे बुरखे टाराटार फाडू लागले. शासनाच्या वेतनाचा लाभ घेण्यासाठी आखलेला हा कट आता उघड पडला आहे. पोलिसांनी जेव्हा गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली तेव्हा या प्रकरणात नाव असलेल्या आरोपींचे धाबे दणाणले आहे. आता वळूयात न्यायालयीन ताज्या घडामोडीकडे. या कारवाईतून वाचवण्यासाठी आरोपींनी न्यायालयात धाव घेतली. एकूण 15 आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर विशेष न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाला. सरकारी पक्षाने आरोपीच्या जामीन फेटाळण्यासाठी आकाश पाताळ एक केले. सरकारी वकिलांनी न्यायालयात स्पष्ट केले की हे केवळ कागदोपत्री गैरव्यवहाराचे प्रकरण नसून यामागे मोठी आर्थिक साखळी आहे. जर आरोपींना अटक पूर्व जामीन मिळाला तर पुराव्याशी छेडछाड होण्याची दाट शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला बचाव पक्षाच्या वकिलांनी आपल्या अशिलाची बाजू मांडताना जिभेचे हाल केले, परंतु गुन्ह्याचे गांभीर्य पाहता न्यायालयात सहज कोणाला सोडण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. चोराच्या उलट्या बोंबा मारत काहींनी स्वतःला निष्पाप सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण पुराव्याची साखळी इतकी मजबूत आहे की आरोपींचे पाप खोल चिखलात रुतलेले आहेत. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर 15 अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण केली आहे. आता सर्वांचं लक्ष 28 जुलैला म्हणजे 28 जुलै 2026 या तारखेकडे लागलेले आहे. 28 जुलै रोजी न्यायालयात या 15 जामीन अर्जावर आपल्या महत्वपूर्ण निर्णय देण्याची शक्यता आहे. तोपर्यंत आरोपीवर टांगती तलवार कायम असणार आहे. करावे तसे भरावे या युक्तीनुसार जर जामीन फेटाळला गेला तर पोलिसांचा खाकीचा हिसका आरोपींना दाखवावा लागेल. प्रामाणिकपणे वर्षानुवर्ष तुटपुंजा पगारावर काम करणाऱ्या खऱ्या शिक्षकांचा तोंडाचा घास या बनावट शिक्षकांनी पळवला होता. त्यामुळे या गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी ही संपूर्ण शैक्षणिक वर्तुळाची मागणी आहे. थोडक्यात सांगायचं तर उथळ पाण्याला खळखळाट मोठा. याप्रमाणे बनावट कागदपत्राच्या जोरावर उड्या मारणाऱ्यांचे दिवस आता संपलेले आहेत. 28 जुलै 2026 रोजी येणारा न्यायालयात निर्णय या संपूर्ण प्रकरणाची दिशा ठरवेल. परंतु जनतेमध्ये सवाल उपस्थित होत आहेत की काय 15 आरोपींना अटकपूर्व जामीन मिळणार की त्यांची रवानगी थेट कोठडीत होणार? मित्रांनो, नडल्याशिवाय कळत नाही, पडल्याशिवाय वळत नाही. पण काही लोकांना वाटतं की आपण कायद्यापेक्षा मोठे आहोत. कोर्टात जामिनाची अर्ज टाकली की आपण अगदी मोकळे झालो असा काहीसा भ्रम बाळगून उथळ माथ्याने फिरणाऱ्यांना आता नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने असा काही दणका दिलाय त्यांची झोप उडाली आहे. बेल नंबर 375/26 चे संशयित आरोपी शशिकांत भाऊराव हिंगोनेकर, ज्याचा अटकपूर्व जामीन अर्ज माननीय सत्र न्यायालयात नाशिक रोड येथे दाखल होता. जामीन अर्ज कोर्टात प्रलंबित असताना चोर तो चोर आणि वरुण शिरजोर अशा आविर्भावात हे महाशय समाजात बिनधास्तपणे वावरत होते. परंतु त्यांना काय वाटलं होतं, कायदा गप्प बसेल? तर अजिबात नाही. काव्याच्या शापाने काय मरत नसते आणि कायद्याचे हात नेहमी लांब असतात. नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी काल धुळ्यात सापळा रचून या संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असं म्हणतात. आर्थिक गुन्हे शाखेकडे नोंद असलेल्या या गंभीर प्रकरणात शशिकांत भाऊराव हिंगोनेकर हे मुख्य संशयित आरोपी आहेत. जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हापासूनच यांची पायाखालची जमीन सरकल्यासारखे झाले. हे महाशय कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी धडपड करत होते. त्यांनी माननीय न्यायालय सत्र नाशिक रोड येथे अटकपूर्व जामीन बेल नंबर 375/26 दाखल केला होता. कोर्टात प्रकरण असलं की लोक शांत राहतात, पण हिंगोनेकर यांच्या बाबतीत उथळ पाण्याला खळखळाट फार अशी परिस्थिती होती. जामीन अर्ज दाखल आहे म्हणजे पोलीस आपल्याला हात लावू शकत नाही अशा भ्रमक कल्पनेत ते घोडे लावून फिरत होते. धुळ्यात अगदी बिनधास्तपणे त्यांचा वावर सुरू होता.
पोलिसांना आणि कायद्याला काडीची ही किंमत न देणे त्यांची वृत्ती स्पष्ट दिसत होती, पण त्यांना बहुधा माहित नव्हतं की पाण्याचा थेंब थेंब तळे साचवतो. तसाच पोलिसांच्या तपासाचा चक्रव्यूह हळूहळू तयार होत असतो. नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना जेव्हा बातमी मिळाली की संशयित आरोपी धुळ्यात मोकळे रान मिळाल्यासारखा फिरतोय, हातावर हात धरून बसणे पसंत केले नाही. सापाच्या बिळात हात घालणे सोपं नसतं, पण नाशिक पोलीस हे त्याच्या शिस्तबद्ध आणि धडक कारवाईसाठी ओळखले जातात. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी अतिशय गुप्तपणे धुळ्यात सूत्र हलवली. चोरांच्या पावलांचा मार्ग काढत पोलीस पथक धुळ्यात पोहोचले. मी हे ऐका महामंत्री पंकज साळुंखे काय म्हणतात. तर बनावट शालार्थ आयडी प्रकरण जे आहे आपलं, जे आपण गेल्या 3 वर्षापासून आपलं चालू आहे, त्यावर कारवाई आता होत आहेत. तर आज तुम्हा सर्वांना इथं बोलवण्याचं कारण माझं असं की बनावट शालार्थ आयडी प्रकरणामध्ये काही जणांनी म्हणण्यापेक्षा मी त्यांची नावच घेणार आहे. तर 15 लोकांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलेला होता नाशिक सत्र न्यायालय, नाशिक रोड येथे. आणि त्या नाशिक सत्र न्यायालयाची काल सुनावणी झाली. त्या सुनावणीमध्ये काल जे महोदय पकडले गेले, की जी संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा आहे, शशिकांत भाऊराव हिंगोणेकर यांचा बेल अर्ज क्रमांक जो होता तो 375/2026. त्याच पद्धतीने प्रदीप रामचंद्र पवार यांचा बेल अर्ज क्रमांक 237 विरुद्ध महाराष्ट्र राज्य. त्याच्यानंतर 238 अतुल संदीपराव पवार, बेल अर्ज 239/2026 राहुल शिवाजीराव पवार, बेल अर्ज 240 उमेश धनराज पवार, बेल अर्ज 403/2026 मीनाक्षी बाबूराव गिरी. त्याच्यानंतर बेल अर्ज अविनाश उर्फ पप्पू वळवंत पाटील, मनोज रामकृष्ण पाटील, बेल अर्ज 339 शरद दयाराम शिंदे, बेल अर्ज क्रमांक 347 भाऊसाहेब भिकाणराव चव्हाण, बेल अर्ज क्रमांक 375 मगाशीच मी बोललो शशिकांत भाऊराव हिंगोणेकर, बेल अर्ज क्रमांक 376 किरण जयप्रकाश पवार, बेल अर्ज 377/2026 प्रवीण वसंत अहिरे. त्यानंतर बेल अर्ज क्रमांक 384/2026 भास्कर जगन्नाथ पाटील, बेल अर्ज क्रमांक 385 देविदास पंडित महाजन तत्कालीन शिक्षणाधिकारी जळगाव. आता या सर्वांनी अँटिसिपेटरीसाठी अर्ज दाखल केलेला होता. काल मला लिटरली ही न्यूज सकाळी 11:15 वाजता ज्यावेळेस यांच्या सर्टिफाईड नकला सगळ्या मी काढल्या, त्यावेळेस मला हे सगळं मिळालं आणि तात्काळ लगेच निर्णय घेतला की 3 वाजता यांचं प्रकरण बाहेर निघणार आहे, 3 वाजता मॅटर आहे, बोर्डावरती येणार आहे आणि याला अपोज केला पाहिजे. म्हणून मी माझ्या वकील महोदयांना घेऊन तात्काळ धुळ्याहून लागलीच नाशिकला गेलो आणि नाशिकला गेल्यानंतर त्या ठिकाणी न्यायालयासमोर माझ्या वकील महोदयांनी, इव्हन मी स्वतः खुद्द न्यायालयासमोर माझी सगळी भूमिका मांडली. हिंगोणेकरला वाटलं होते की आपण नाशिक पासून दूर धुळ्यात सुरक्षित आहोत. दिवा तळाशी अंधार असतो तसाच त्याचा भ्रम होता. काल पोलीस पथकाने अत्यंत चाणाक्षपणे सापळा रचला आणि संशयित शशिकांत हिंगोणेकरला ऐन धुळ्यातून गाफील असताना ताब्यात घेतले. बुडत्याला काडीचा आधार वाटणारा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टात तसाच राहिला आणि इकडे पोलिसांची हाताशी बेड्या ठोकण्याची कारवाई पूर्ण झाली. करावे तसे भरावे या म्हणीची प्रचिती काल हिंगोणेकरला नक्कीच आली असणार. आता सर्वात महत्वाचा आणि कळीचा मुद्दा, शशिकांत हिंगोणेकर तर गजाड झाला, पण एकाने पाप करायचे आणि दुसऱ्याने प्रायचित्त घ्यायचे असं आर्थिक गुन्ह्यांमध्ये होत नाही. या प्रकरणात फक्त हिंगोणेकर एकटाच नव्हता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नाशिक गुन्हे शाखेच्या रडारवर अजून काही मोठे मासे आहेत. झाकली मूठ 1.25 लाखाची घेऊन आजपर्यंत जे लोक या घोटाळ्यात पडद्या मागून सूत्र हलवत होते त्यांना आता घाम फुटलाय. पोलीस सूत्रानुसार लवकरच या प्रकरणातील अजून काही लोकांचा नंबर लागणार आहे. जे लोक स्वतःला खूप हुशार समजत होते
आणि दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून कारस्थान करत होते, त्यांचा बुरखा आता टराटरा फाडण्याची वेळ जवळ आली आहे. दोर जळला तरी पीळ जात नाही अशी वृत्ती असणाऱ्या या सर्व संशयितांना आता नाशिक पोलिसांचा धाक चांगला जाणवू लागला आहे. या संपूर्ण घटनेवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, सत्याचा विजय उशिरा का होईना पण होतोच आणि स्कॅम किंवा आर्थिक गुन्हे कोणी फार काळ सुखरूप राहू शकत नाही. नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचे मनापासून कौतुक केले पाहिजे आणि त्यांनी कामाचा धडाका लावून दाखवून दिले आहे की आरोपी किती हुशार असला किंवा जामिनीचा आडोसा घेत असो, कायदा शेवटी त्यांच्यापर्यंत पोहोचतोच. उशिरा मिळालेला न्याय हा न्याय नाकारल्यासारखा असतो. म्हणतात ना, अशा धडक कारवाईमुळे पीडिताच्या मनात आशेचा किरण नक्कीच जागा झाला आहे. तुमचा या कारवाईबद्दल काय विचार आहे? चोर पावले चोरालाच माहित असतात, त्यामुळे पुढील कारवाईत अजून कोण कोण अडकणार? तुमची प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या समाजामध्ये जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे हे मोठे मासे लवकर प्रशासनाला लवकर पोलिसांना मिळतील. तोपर्यंत चला तर मग रविकुमारला द्या परवानगी. नमस्कार.